मुलीला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर त्या पालकांनी द्यायचं टाळलं। त्या वडिलांनी तिच्या लेकीला बलात्काराविषयीची जाणीव करून दिली नाही। हे नक्की कितपत योग्य होतं की त्या वडिलांना या समाजातील क्रूर बलात्कारी वृत्तीची लोक लहान मुलींना तरी सोडतील असा एक हलका विश्वास होता, म्हणून त्यांनी तिला उत्तर देण्याचं टाळलं। असो, तर दुसरीकडे जागोजागी असल्या अश्लील नजरांना सामोरे जाणाऱ्या स्त्रियांनी ही परिस्थिती निमूटपणे सहन करावं हे सुद्धा किती दिवस चालणार। मग यासाठी तिने नेहमी घरातच राहावं की त्या काही विकृत पुरुषी नजरांना जागेवरच ठेचावं, हा आता ज्वलंत प्रश्न उभा आहे। चल 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 काय नाही करतो भूताची गुहा। स्वतःच्या बहिणीसाठी वाघ आणि दुसऱ्याच्या बहिणीसाठी विसारेला कुत्रा। वा काय होईल घे, मोबाईल मध्ये शूटिंग करायचं आहे का? ठीक आहे, त्या बांगड्या घ्या, हातात बांगड्या घाला रे। अरे तुमच्यापेक्षा आम्ही परवडलो रे, आम्ही परवडलो। अरे बाबांनो, आम्हाला याचा मजा ना स्त्रीचा ना पुरुषाचा दर्जा, पण तरी पण आम्ही एका बहिणीची आबरू लुटता लुटता वाचवली रे। लाज वाटते रे या समाजावर, उघड्या डोळ्यांनी तमाशा बघणाऱ्या बघ्यांवर। अरे तुमचा पुरुषार्थ फक्त मोबाईल मध्ये शूट करण्यातच आहे, त्यातच तुम्हाला लय मजा येत असेल रे, आणि बघ्याची भूमिका घ्यायला लय आनंद होत असेल रे। अरे बाबांनो, आपल्या आजूबाजूला रोज असे प्रकार घडत असतात, अशा घटनेला कुठेतरी आळा बसला पाहिजे। आया बहिणींनो, माता मौल्यांनो,
शिवांजली मनोज राऊत यांच्याकडून मंडपात देणगी आलेली आहे. मंडळाच्या राजांनी खूप खूप धन्यवाद. पण छान आहे ना. चिंतामणि है नाम तुम्हारा, चिंता हरना काम तुम्हारा. या ठिकाणी